श्री स्वामी समर्थ. मातृनवमी किंवा अविधवा नवमी श्राद्ध कधी, कोणासाठी आणि कसे करतात? अविधवा नवमी हे नाव थोडे अप्रिय वाटत असले तरी त्यामागे एक महत्वाचा शास्त्रविचार आणि संकल्पना आहे. या श्राद्धाबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे. अविधवा नवमी म्हणजे काय? पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते तिच्यासाठी केले जाणारे श्राद्ध म्हणजे अविधवा नवमी श्राद्ध. पितृपक्षातील नवमीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रीसाठी हे श्राद्ध केले जाते. अविधवा नवमी कोणासाठी असते? पती जिवंत असताना निधन झालेल्या स्त्रियांसाठी हे श्राद्ध केले जाते. अशा स्त्रीला मरणोत्तर सधवा, सौभाग्यवती मानले जाते. मुलांनी आपल्या आईसाठी हे श्राद्ध करायचे असते. मुलाचे उपनयन मुंज झालेले नसले तरी त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार असतो. जर मुलगा नसेल तर पतीने स्वतः हे श्राद्ध करावे. हे श्राद्ध फक्त त्या मुलाच्या पिढीपुरतेच मर्यादित असते. जेव्हा श्राद्ध करणाऱ्या मुलाचे निधन होते तेव्हा त्याच्या मुलांनी म्हणजे नातवांनी आपल्या आजीसाठी हे श्राद्ध करण्याची आवश्यकता नसते. अविधवा नवमी श्राद्धाची पद्धत. अविधवा नवमी श्राद्ध करताना खालील विधी केले जातात. वेळ. हे श्राद्ध दुपारी 12 वाजण्यापूर्वी करणे शुभ मानले जाते. विधी. अविधवा नवमीला सौभाग्यवती मातेसाठी श्राद्ध, पिंडदान, तर्पण, जलांजली, तिलांजली आणि हवन करणे महत्वाचे आहे. स्वयंपाक आणि भोजन. श्राद्धाचा नैवेद्य तयार करून एका सौभाग्यवती स्त्रीला घरी जेवण करण्यासाठी बोलवावे. सौभाग्य आणि भेट जेवण झाल्यानंतर त्या सौभाग्यवती स्त्रीला सौभाग्य अलंकार, उदा, बांगड्या, कुंकू आणि साडी किंवा इतर भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करावा. नैवेद्य. श्राद्ध विधीनुसार अविधवा स्त्रीच्या नावाने काकबली, कावळ्यांसाठी नैवेद्य वाढून तो नैवेद्य दाखवावा. अविधवा नवमीचे महत्व. अविधवा नवमी श्राद्ध करण्यामागे अनेक कारणे आहेत. आत्म्याच्या शांतीसाठी. अर्ध्यावर संसार सोडून गेलेल्या स्त्रीच्या इच्छा, आकांक्षा आणि कुटुंबाबद्दलची काळजी तिच्या मनात राहिलेली असते. तिचा आत्मा शांत व्हावा आणि तिची काळजी मिटावी यासाठी हे श्राद्ध केले जाते. ऋण व्यक्त करणे. हे श्राद्ध म्हणजे मुलांनी आपल्या आईने उभे केलेल्या संसारासाठी तिचे आभार मानणे आणि तो संसार पुढे चालवण्याचा विश्वास देणे. यामुळे तिच्या आत्म्याला शांती मिळते. स्त्रीचा सन्मान. ही एक प्रकारे स्त्रीच्या सन्मानासाठी केलेली विधी आहे. आपल्या संस्कृतीने पितृसत्ताक किंवा मातृसत्ताक असा भेद न करता प्रत्येक व्यक्तीला समान आदर दिला आहे, हे यातून दिसून येते. अविधवा नवमीच्या दिवशी योग्य पद्धतीने श्राद्ध करणे खूप महत्वाचे आहे. कारण असे मानले जाते की जर हे श्राद्ध केले नाही तर घरात अशांती, गरिबी आणि आर्थिक संकटे येऊ शकतात. त्यामुळे योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने हे विधी करणे आवश्यक आहे. अविधवा नवमी या चुका टाळा, नाहीतर पितर प्रेतयोनीत भटकतील आणि घरात येईल गरिबी. पितृपक्षात येणारी नवमी तिथी विशेषतः अविधवा नवमी म्हणून ओळखली जाते. या दिवशी ज्या महिलांचे निधन सुवासिनी म्हणून झाले आहे त्यांच्या नावाने श्राद्ध आणि पिंडदान केल्यास त्यांना मोक्ष प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. अविधवा नवमीला श्राद्धविधी करताना काही विशिष्ट गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. श्राद्धविधी करताना टाळावयाच्या गोष्टी. अन्न वाया घालवू नका. श्राद्धासाठी तयार केलेले अन्न वाया जाऊ देऊ नका. शक्य असल्यास गरजेपुरतेच अन्न बनवा. अपशब्दांचा वापर टाळा. श्राद्ध करताना किंवा पितरांचे स्मरण करताना अपशब्दांचा वापर करू नये. यामुळे पितर नाराज होण्याची शक्यता असते. पाहुण्यांचा अनादर करू नका. या दिवशी घरी आलेल्या कोणत्याही पाहुण्याचे किंवा व्यक्तीचे स्वागत आदराने करा. त्यांचा अनादर करू नका. लसूण कांद्याचा वापर टाळा. श्राद्धाचे नैवेद्य बनवताना लसूण आणि कांद्याचा वापर करू नये. पितरांना सात्विक अन्नाचा नैवेद्य दाखवावा. अन्न एकाच व्यक्तीला देऊ नका. श्राद्धाचे अन्न केवळ एकाच व्यक्तीला देऊ नये. ब्राह्मण आणि गरजू व्यक्तींना भोजन द्यावे. लोखंडी भांड्यांचा वापर टाळा. श्राद्धासाठी अन्न बनवण्यासाठी लोखंडी भांड्यांचा वापर टाळावा. अविधवा नवमीच्या दिवशी काय करावे? या दिवशी घरी बोलावून ब्राह्मणाला भोजन द्यावे आणि त्यांना दक्षिणा देऊन सन्मानित करावे. गाईला हिरवा चारा खाऊ घालावा. शक्य असल्यास गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करावे. श्राद्ध विधी पूर्ण झाल्यावर पितरांना हात जोडून नमस्कार करावा आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. आपल्या कुलाचार आणि परंपरेनुसार पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध अवश्य करावे. लक्षात ठेवा, तुमच्या कुटुंबाची जी परंपरा आहे त्यानुसारच तुम्ही या दिवशी श्राद्ध आणि पूजा करावी. तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.